The students, Maharashtra State Board Biology 12th as per new syllabus, Chapter 2, Reproduction in Lower and Higher Animals, Part 8. या अगोदरचे पार्ट जर तुम्ही बघितले नसतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथं जाऊन तुम्ही ते व्हिडिओज बघू शकता. oogenesis. लास्ट व्हिडिओमध्ये आपण गॅमेटोजेनेसिस हा पॉईंट स्टार्ट केला होता, त्यातलं स्पर्मॅटोजेनेसिस झालेलं आहे आणि त्याचं नेक्स्ट पार्ट oogenesis आज आपण बघणार आहोत. oogenesis इज द process of formation of haploid gametes, female gamete, that is egg or ovum from diploid germinal epithelium. oogenesis म्हणजे काय? फॉर्मेशन ऑफ हॅप्लॉइड फिमेल गॅमेट. हॅप्लॉइड फिमेल गॅमेटचं फॉर्मेशन, प्रोडक्शन आणि ह्यालाच काय म्हटलं जातं? एग और ओव्हियम फ्रॉम डिप्लॉइड जर्मिनल एपिथेलियम. म्हणजे काय? तर जर्मिनल एपिथेलियम कसा असतो? डिप्लॉइड, आणि आपल्याला त्याच्यापासून काय तयार होतं? तर हॅप्लॉइड फिमेल गॅमेट तयार होतं आणि ह्या प्रोसेसला काय म्हटलं जातं? oogenesis. इट इन्व्हॉल्व्स मिओसिस ॲज वेल ॲज मायटोसिस. सो oogenesis divided into 3 stages: multiplication phase, growth phase and finally a maturation phase. So one by one बघूयात. फर्स्ट इज मल्टिप्लिकेशन फेज. मल्टिप्लिकेशन फेजमध्ये काय होतं? इन दिस फेज प्रायमरी जर्मिनल सेल, also known as PGCs of ovary divide mitotically to form millions of gametes, mother cells or oogonal cells. So this process is completed in embryonic stage. मल्टिप्लिकेशन फेजमध्ये मल्टिप्लिकेशन होते म्हणजे काय? जस्ट इन्क्रीज इन नंबर. सो इथं काय होतं की जे काय प्रायमरी जर्मिनल सेल्स आहेत, जर्मिनल लेअर ऑफ ओव्हरी, इट डिवाइड मायटोटिकली अँड फॉर्म द मिलियन्स ऑफ गॅमेट मदर सेल. गॅमेट मदर सेल इथं काय होतात? तर फॉर्म होतात मिलियन्स गॅमेट मदर सेल, आणि त्यांनाच काय म्हटलं जातं? oogonal सेल. आणि ही सगळी प्रोसेस कुठं कंप्लीट होते? तर एम्ब्रिओनिक स्टेजमध्ये, म्हणजे फिमेल बेबी एम्ब्रिओनिक स्टेजमध्ये असतानाच ही मल्टिप्लिकेशनची फेज असते. नेक्स्ट इज ग्रोथ फेज. सम ऑफ ओगोनिया स्टॉप्स डिव्हिजन. आता ग्रोथ आहे, ग्रोथ फेजमध्ये काय होणार की इथं काही ओगोनिया काय करतील? डिव्हिजन स्टॉप करतील आणि बिगिन्स टू ग्रो. म्हणजे फक्त त्यांचं काय होणार? आता साईज वाढायला सुरू होईल. अँड फ्रॉम द प्रायमरी oocyte इट ऑल्सो डिप्लॉइड. Then cell organelles like ER, endoplasmic reticulum, Golgi apparatus and mitochondria increase in number. तर काय होईल? ग्रोथ फेजमध्ये काय होईल? डिव्हिजन नाही होणार, तर फक्त काय होईल? त्या ओगोनियाची साईज वाढायला स्टार्ट होईल, म्हणजेच ग्रोथ व्हायला सुरुवात होईल आणि ह्यांना हेच इथं काय फॉर्मेशन होईल? प्रायमरी oocyte फॉर्म होतील. म्हणजेच काय? तर सेल ऑर्गॅनलिस सुद्धा तिथं काय होतील? इन्क्रीज होतील. फॉर एक्झाम्पल ER, Golgi apparatus and mitochondria. इथं बघा, फर्स्ट आपण काय बघितलं की मल्टिप्लिकेशन फेज. मल्टिप्लिकेशनमध्ये काय होणार? इथं जस्ट काय होईल? नंबर इन्क्रीज होतील. नंबर इन्क्रीज झाल्यानंतर काय होईल? ग्रोथ फेजमध्ये काय होणार? तर नंबर नाही इन्क्रीज होणार, इथं साईज इन्क्रीज होईल. अँड इट ऑल्सो नोन एज प्रायमरी oocyte. सो सेकंड इज ग्रोथ फेज. थर्ड वन इज मॅच्युरेशन फेज. मॅच्युरेशन फेज म्हणजे काय? तर प्रायमरी oocyte डिवाइड मिओटिकली. इम्पॉर्टंट. प्रायमरी oocyte नाऊ डिवाइड मिओटिकली. डिप्लॉइड प्रायमरी oocyte अंडरगो मिओसिस 1, दॅट इज रिडक्शन डिव्हिजन. कारण मिओसिस काय असणार आहे? रिडक्शन डिव्हिजन टू फॉर्म 2 हॅप्लॉइड डॉटर सेल. मिओसिस फर्स्टमध्ये काय होणार? 2 हॅप्लॉइड डॉटर सेल फॉर्म होतील. बोथ डॉटर सेल्स आर हॅप्लॉइड बट ड्यू टू अनइक्वल, एक करेक्शन आहे, इथं ॲन इक्वल नाही आहे, तर अनइक्वल आहे ॲक्च्युली ते. सॉरी फॉर द स्पेलिंग मिस्टेक. इथं अनइक्वल करेक्ट करून घ्या की अनइक्वल डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम. वन डॉटर सेल इज लार्ज कॉल्ड सेकंडरी oocyte अँड अनादर इज स्मॉल सेल कॉल्ड फर्स्ट पोलर बॉडी एन. काय होतं? नीट लक्षात घ्यायचं. आता इथं ग्रोथ फेज झाल्यानंतर काय होईल? मिओसिस 1 होणार, दॅट इज मिओसिस 1. या 2 स्टेप तुम्हाला समजले असतील. मॅच्युरेशन फेज नीट समजून घ्या. काय होईल? पहिल्यांदा ही जे काय oocyte आहे ती डिवाइड होणार. डिवाइड होत असताना काय होईल? तर इथं अनइक्वल, म्हणजे मी सांगितलं इथं की अनइक्वल नाही, तर तिथं काय? अनइक्वल डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम. अनइक्वल डिव्हिजन सायटोप्लाझममध्ये काय होईल? एक लार्जर सेल होईल आणि एक स्मॉलर सेल होईल. ओके, म्हणजे इथं कसं झालं? इथं सेम झालं आहे, पण खाली तसं होणार नाही. काय होईल? एक सेल लार्जर असेल, एक सेल स्मॉलर असेल. जी स्मॉलर आहे त्याला काय म्हटलं जातं? फर्स्ट पोलर बॉडी. म्हणजे दोन्ही हॅप्लॉइडच असतील, पण एक स्मॉलर आहे त्याला काय म्हटलं जातं? फर्स्ट पोलर बॉडी. अँड देन
द लार्जर वन इज सेकंडरी oocyte. हे झालं मियोसिस 1. नेक्स्ट, फर्स्ट पोलर बॉडी डज नॉट अंडरगो मियोसिस 2. आता मियोसिस 1 झाल्यानंतर मियोसिस 2 असणार आहे, पण फर्स्ट पोलर बॉडी डज नॉट अंडरगो म्हणजे तिथं त्याचं परत मियोसिस सेकंड होत नाही. मग कशाच होणार? फक्त सेकंडरी oocyte. इट प्रोसीड्स मियोसिस 2 अप टू मेटाफेज 2. देन फर्दर डिव्हिजन अरेस्टेड ॲट धिस स्टेज. लक्षात घ्या की पहिल्यांदा काय झालं तर मॅच्युरेशन फेजमध्ये सेल डिवाइड झाल्यानंतर एक लार्जर एक स्मॉलर. ओके, स्मॉलर नोन ॲज पोलर, फर्स्ट पोलर बॉडी. इट डज नॉट गो थ्रू द मियोसिस सेकंड. नेक्स्ट इज secondary oocyte. Secondary oocyte goes to the meiosis second stage up to metaphase second. म्हणजे कुठपर्यंत जाणार? मियोसिस सेकंडमध्ये जाईल ती, पण कुठपर्यंत? तर मेटाफेज 2 पर्यंत. आणि तिथंच काय होणार तर डिव्हिजन अरेस्ट होईल, म्हणजे स्टॉप होईल. स्टॉप म्हणजे तोपर्यंत थांबवलं जाईल ते. पुढे काय होईल? द सेकंडरी oocyte शेड फ्रॉम ग्राफाईन फॉलिकल अँड ओव्हरी. म्हणजे सेकंडरी oocyte काय होईल इथं? ग्राफाईन फॉलिकल आणि ओव्हरीमधून काय शेड आउट होईल. देन परत आता ह्याचे काय अरेस्ट झालेली स्टेज आहे मियोसिस सेकंडची, ती परत रिस्टार्ट केव्हा होणार? इट रिस्टार्ट अँड कंप्लीट विथ एंट्री ऑफ स्पर्म. समजा स्पर्मची एंट्री झाली तर हे कुठं? तर ॲम्प्युलामध्ये, ॲम्प्युला ओव्हिडक्टमध्ये. ओके, ओव्हिडक्टचा जो काय मिडल पार्ट आहे ॲम्प्युलाचा, तिथं जर स्पर्मची एंट्री झाली तर हे प्रोसेस काय होईल? फर्दर काय होईल? त्याचं मियोसिस सेकंड परत काय होईल? रिस्टार्ट होईल आणि कंप्लीट होईल. अँड दॅट इज फर्टिलायझेशन, म्हणजे फर्टिलायझेशन होणार. ओके, इन दिस डिव्हिजन ऑल्सो देअर आर 2 अनइक्वल डॉटर सेल फॉर्म. इथं सुद्धा परत काय होईल की 2 डॉटर सेल फॉर्म होणार, पण इथं सुद्धा कसं आहे? अनइक्वल डिव्हिजन आहे. म्हणजे एक लार्जर असणार एक स्मॉलर असणार. लार्जर ओव्ह्यूम अँड देन सेकंड पोलर बॉडी, दुसरी जी काही स्मॉलर आहे ती असेल सेकंड पोलर बॉडी. नेक्स्ट, ओव्ह्यूम जे आहे ते फिमेल गॅमेट. अँड इफ सेकंडरी oocyte डज नॉट रिसीव्ह स्पर्म. आता हे सगळे जे पॉईंट्स आता आपण डिस्कस केले वरच्या 2 लाईनमध्ये, ते केव्हा होणार? जर स्पर्मची एंट्री झाली तर. समजा स्पर्मची एंट्री नाही झाली तर तेव्हा काय होईल? इफ सेकंडरी oocyte डज नॉट रिसीव्ह स्पर्म इट शेड अलॉंग विथ मेन्स्ट्रम. म्हणजे आपण मेन्स्ट्रुअल सायकल बघितली लास्ट व्हिडिओमध्ये. तर तिथं काय होईल? जर समजा स्पर्म नाही म्हटलं फर्टिलायझेशन आहे, त्यामुळे काय होईल? तर मेन्स्ट्रममधून ते सेकंडरी oocyte काय होईल? डिस्चार्ज होईल. सो आता आपल्याला बघायचं आहे की स्ट्रक्चर ऑफ सेकंडरी oocyte. सेकंडरी oocyteचं स्ट्रक्चर एक्झॅक्टली कसं असतं? अनफर्टिलाइज्ड एग वेन ओव्युलेटेड इट इज नोन ॲज सेकंडरी oocyte अँड इट इज नो क्लिडोइड. म्हणजे काय? तर विदाऊट शेल, त्याच्यावर शेल असणार नाही. अँड मायक्रोलेसिथल, yolk present in very small quantity. So size of egg 0.1 mm. It is rounded, non-motile and haploid female gamete. Then nucleus of egg appears large called as germinal vesicle. So typical nucleus म्हणजे त्याला काय म्हटलं जातं? प्रोन्यूक्लियस फॉर्म ॲट टाइम ऑफ फर्टिलायझेशन. सायटोप्लाझम ऑफ एग इज ओप्लाझम अँड विच डिवाइड ऑफ सेंट्रिओल. तर इथं काय असतं तर सेंट्रिओल अब्सेंट आहे, हे लक्षात घ्या. फर्स्ट काय असेल? इट इज राउंडेड, नॉन मोटाईल, हॅप्लॉइड. देन न्यूक्लियस और प्रोन्यूक्लियस फॉर्म ॲट टाइम ऑफ फर्टिलायझेशन. आता इथं मेन पॉईंट काय असतं तर एग मेम्ब्रेन इज व्हिटेलाइन मेम्ब्रेन अँड सिक्रेट नॉन सेल्युलर ग्लायकोप्रोटीन मेम्ब्रेन, प्रोटीनस मेम्ब्रेन दॅट इज झोना पेल्युसिडा ऑन इट्स आउटसाइड. स्ट्रक्चरमध्ये बघूयात आपण काय. तर हे एक ॲक्च्युली कसं असतं तर आता आपण डिस्कस केलं ते व्हिटेलाइन मेम्ब्रेन. हे व्हिटेलाइन मेम्ब्रेन काय करतं तर त्याच्या आउटसाईडला, म्हणजे हे जे व्हिटेलाइन मेम्ब्रेन आहे त्याच्या आउटसाईडला हा पार्ट कुठला आहे? झोना पेल्युसिडा. बघा हा कोणता पार्ट आहे? झोना पेल्युसिडा. म्हणजे झोना पेल्युसिडा एक्झॅक्टली काय? इट इज नॉन सेल्युलर अँड ग्लायकोप्रोटीनस मेम्ब्रेन. नॉन सेल्युलर अँड ग्लायकोप्रोटीनस मेम्ब्रेन. इट इज झोना पेल्युसिडा and it is outside to vitelline membrane and secreted by vitelline membrane. ओके, vitelline membraneच्या बाहेरच्या बाजूला असणार आहे, पण ते कुणी सिक्रेट केलं आहे? vitelline membraneनंच. इट इज नॉन सेल्युलर अँड ग्लायकोप्रोटीनस. नेक्स्ट इज outside the zona pellucida several radially elongated cells
अदेर फॉर्मिंग कोरोना रेडिएटा. बघा, एक तर आपलं हे समजलं तुम्हाला, एक विटेलिन मेम्ब्रेन, त्याच्या बाहेरच्या बाजूला काय असणार आहे, झोना पेलिसिडा, आणि त्याच्या बाहेर तर हे काय स्ट्रक्चर दिसतं, तर ते कशाचं आहे, कोरोना रेडिएटा. हे इलॉंगेटेड सेल्स दिसतात. ओके, हे कशाचे आहेत, कोरोना रेडिएटा. अँड दिस सेल्स डिराईव्ह फ्रॉम ग्रॅन्युलोसा सेल्स. ग्रॅन्युलोसा सेल्स विच आर द इनरमोस्ट सेल्स. ग्रॅन्युलोसा सेल्स लास्ट टाइम आपण डिस्कस केलेल्या आहेत. तर ह्यापासून काय झालेलं आहे, ह्या सेल डेराईव्ह झालेल्या आहेत इन फॉर्मिंग द कोरोना रेडिएटा. म्हणजे अगोदर काय असेल, विटेलिन मेम्ब्रेन. विटेलिन मेम्ब्रेनच्या नंतर काय असेल, झोना पेलिसिडा. झोना पेलिसिडच्या आउटर साईडला काय असतील, तर त्या सेल आहेत, इलॉंगेटेड सेल. इट इज नोन एज कोरोना रेडिएटा. सो दी सेल्स ऑफ कोरोना रेडिएटा हेल्ड टू झोना पेलिसिडा अँड टू इच अदर. म्हणजे ह्याच्या काय सेल्स आहेत त्या एक म्हणजे हेल्ड टू इच अदर, त्या एकमेकाला, प्लस झोना पेलिसिडाला. हे कशा आदर करतात, बाय हायलुरोनिक ॲसिड. ओके, तर लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्पर्मॅटोजेनेसिसमध्ये सांगितलेलं होतं की ॲक्रोझोममध्ये ते एन्झाईम्स कशासाठी आहेत. तर हे थोडंसं इथं लिंक होतं ॲक्च्युली, पण तरीसुद्धा आज इथंच मी डिटेलमध्ये तुम्हाला नाही सांगत, कारण सगळा गोंधळ नको व्हायला. नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगते. पण हा थोडासा बघा की लिंक होतं का, तुम्ही थोडं स्वतः विचार करा. हायलुरोनिक ॲसिड आहे इथं, आणि तिथं कुठला एन्झाईम आहे, हायलुरोनायडेज. ओके, तर हे कोरिलेट केलं तर तुम्हाला स्टडी करण्यासाठी सुद्धा इझी होणार आहे सगळं. तर इथं काय सांगितलं की सेल्स ऑफ कोरोना रेडिएटा हेल्ड टू झोना पेलिसिडा अँड इच अदर. म्हणजे एकमेकांना प्लस झोना पेलिसिडाला कशानं ते अटॅच असतात, हायलुरोनिक ॲसिडच्या हेल्पनं. अँड इट इज म्युकोपॉलिसॅक्राइड. सो बिटवीन विटेलाइन मेम्ब्रेन अँड झोना पेलिसिडा फ्लूइड फिल्ड पेरीविटेलाइन स्पेस. म्हणजे विटेलाइन मेम्ब्रेन आणि झोना पेलिसिडा यांच्यामध्ये जे काही स्पेस आहे त्याच्यामध्ये फ्लूइड असतो, आणि स्पेसला काय म्हटलं जातं, पेरीविटेलाइन स्पेस. अँड फर्स्ट पोलर बॉडी लाईज इन धिस स्पेस. जी काय फर्स्ट पोलर बॉडी डिवाइड झाली म्हणजे कधी झाली, मिओसिस 1मध्ये. तर ती काय होते, इट लाईज इन धिस स्पेस. देन साईड हॅव्हिंग जर्मिनल वेसिकल अँड फर्स्ट पोलर बॉडी कॉल्ड ॲनिमल पोल. म्हणजे हे काय दिलेलं आहे की जे काय ज्या साईडला फर्स्ट पोलर बॉडी प्लस जर्मिनल वेसिकल असतं त्याला ॲनिमल पोल म्हटलं जातं. आणि त्याच्याबरोबर अपोजिटला काय असतं, तर व्हिजिटल पोल. हे स्ट्रक्चर असणार आहे कशाचं, अनफर्टिलाइज्ड एग ऑर ओव्ह्यूमचा. तर व्हिजिटल पोल, ॲनिमल पोल ह्या दोन कन्सेप्टसुद्धा आपण अपकमिंग व्हिडिओजमध्ये इन डिटेल बघणारच आहोत. इथं जेवढं इम्पॉर्टंट आहे ते मी तुमच्यासाठी डिस्कस केलेलं आहे. तरीसुद्धा काही जरी यामध्ये डाऊट असेल तर तो तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगत चला. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण नेक्स्ट व्हिडिओ जे आहेत तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल.